28 जानेवारी 2026 रोजी अजित पवारांचं विमान दुर्घटनेत निधन झालं. या घटनेला आज 2 महिन्यांचा कालावधी उलटला असून आजही दादांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि नेत्यांना दादांची उणीव प्रकर्षाने जाणवते. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातही या अपघाती निधनाच्या वेदना आहेत. दादांच्या आठवणीने व्याकुळ होत सुनेत्रा पवारांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. सुनेत्रा पवारांनी म्हटलंय, दादा, आज तुम्हाला जाऊन 2 महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिलं आहे. प्रत्येक क्षणी तुमची उणीव प्रकर्षाने जाणवते आणि त्याच वेळी दैनंदिन राजकीय व सामाजिक कामकाजात तुमचं अस्तित्वही जाणवत राहतं. तुमच्यातील लोकाभिमुख, विकासाभिमुख व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांशी असलेली जिव्हाळ्याची नाळ, कामासाठीची झपाटलेली वृत्ती आणि प्रत्येक निर्णयामागची दूरदृष्टी हे सगळंच मला कायम मार्गदर्शन करण्याचं काम करतील. तुम्ही केवळ एक नेते नव्हता, तर असंख्य लोकांच्या आयुष्यात विश्वास, बळ आणि आशा निर्माण करणारे आधारस्तंभ होता. तुमच्यामुळे अनेकांना दिशा मिळाली, संधी मिळाली आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद मिळाली. अशा शब्दात सुनेत्रा पवार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. पुढे त्या म्हणाल्या आहेत, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराची वाटचाल तुमच्या प्रेरणेनेच अखंड सुरू आहे. लोककल्याणासाठी निर्णय घेताना या परिस्थितीत तुम्ही काय केलं असतं हा विचार मनात ठेवून मी प्रत्येक पाऊल उचलण्याचा प्रयत्न करते. तुमच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, ही जाणीव मनाला कायम टोचत राहते. पण तुम्ही दिलेली शिकवण, तुमचे विचार आणि तुमचा वारसा हेच आता पुढचा मार्ग उजळवणारे दीप आहेत. तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक आठवण मनात कायमची कोरलेली आहे. तुमच्या शब्दांमधील ताकद मला उभं राहण्याची ऊर्जा देते. दादा, तुमची उणीव शब्दात मांडणं अशक्य आहे, पण तुमची स्वप्न, तुमचे कार्य आणि तुमचे विचार पुढे नेण्याचा निर्धार मी कायम मनाशी जपेन. तुम्ही दाखवलेली दिशा आणि दिलेली मूल्ये हीच आमची प्रेरणा आणि मार्गदर्शक राहतील, असंही सुनेत्रा पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट.